आमदार अजितदादांचे तुमच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचं हे आम्ही ठरवणार। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काही आम्हाला कळालेलं आहे। आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील हे पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। पण या 18 आणि 19 आमदारांपैकी कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील। फक्त आमच्या सगळ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं खास करून एवढंच म्हणणं आहे की अडचणीच्या काळामध्ये जे लोक निष्ठेने आपल्याबरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य, आणि जे सत्तेत स्वहितासाठी नाही तर मानून मुटकून नाही तर अडचणी आणून जर त्यांना तिथं घेऊन गेले असतील, परत इकडे आले तर त्यांना प्राधान्य हे दुसरं द्यावं असं कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना तसं वाटतं। युगेंद्र पवार पुढचे आमदार असतील का? हे बघा, तिकीटं कोणाला द्यायची कशी द्यायची हे साहेब तिथं ठरवत असतात। साहेबांना या बाबतीत विचारावं लागेल। पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे बाळासाहेब पाटील आहेत, असे अनेक मोठे मोठे नेते आहेत। पवारसाहेब स्वतः आहेतच अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करण्यासाठी। जयंत पाटील साहेब आहेत, तर ते योग्य असा निर्णय तिथं या भागातला घेतील येत्या काळामध्ये। म्हणजे विधानसभेला विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि काही खानदेशच्या भागातली जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर जर टाकली तर तिथे असणाऱ्या पदाधिकारी आणि नेत्यांबरोबर संगनमत ठेवून जास्तीत जास्त आमदार तिथले आपल्याला निवडून कसे आणता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत त्यांनी विधान केलं, तुम्ही कसं? राष्ट्रवादी पक्षाबद्दल पवारसाहेब बोललेच नव्हते। बाकी इतर अनेक असे छोटे मोठे पक्ष आहेत ज्या बाबतीत साहेब असंच बोलून गेले असतील। त्यामुळे या पक्षाच्या बाबतीत तो विषय नसल्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत मी तरी काय बोलू शकणार नाही। पवारसाहेब दुसऱ्या पक्षाबद्दल बोलले असं तुमचं म्हणणं आहे? साहेब देशाचा विचार करतात, महाराष्ट्राचा विचार करतात। त्यामुळे साहेबांना तो अधिकार आहे इतर ठिकाणी काय चाललंय, इतर ठिकाणी राज्यात काय चाललंय, देशात काय चाललंय हे बोलण्याचा। पवारसाहेब आपल्या पार्टीबद्दल बोलले नव्हते एवढं ठामपणे तुम्हाला सांगतो। या निवडणूक निकालाचा आगामी विधानसभेवर कसा परिणाम होईल आणि किती अंदाजे जागा लागतील? आपण ज्या पद्धतीने कष्ट घेतले, प्रामाणिकपणे आपण लढलो, सामान्य लोकांना विश्वासात घेतलं, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं, अशाच पद्धतीने विधानसभा आपण जर लढलो, जे आपण लढणार आणि एकत्रित आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार, तर मला असं वाटतं की 200च्या पुढे आपले आमदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील। आणि त्याच्यात काही अनेक मेजॉरिटी नवीन चेहरे असतील। बारामतीकरांनी काकीला नाकारलं, आत्याला निवडून दिलं, यावर तुमचं काय? असं बोलून चालणार नाही। बारामतीकरांनी आजपर्यंत ज्या विचाराला पाठिंबा दिला, पुरोगामी विचार, तर त्याच विचाराला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, त्याच विचाराला पाठिंबा दिला। आणि जो प्रतिगामी विचार आहे, भाजपचा विचार आहे, त्याला नाकारलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।